आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहे। भाऊ, राज्यसभेसाठी तुम्ही नावं दिल्लीला पाठवलेली आहे। त्यामध्ये पंकजा मुंडे असेल, नारायण राणे असेल, विनोद तावडे यांची नावं पाठवलेली आहे। त्याबद्दल काय सांगाल? अजून एकही नाव महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्राला गेलं नाही आहे। कपोल कल्पित बातम्या आहे। अजून कुठली यादी गेली नाही आहे। आमची चर्चा सुरू आहे। अजून वेळ आहे निवडणुकीला। 15 तारखेला फॉर्म भरायचा आहे। शेवटची तारीख 15 तारीख आहे। त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे। पण लवकरच आमचं पार्लमेंटरी बोर्ड होईल आणि यातनं काही नावं जातील। पण शेवटी केंद्रीय नेतृत्व जे आम्हाला निर्णय करेल त्याचे उमेदवारी फॉर्म आम्ही भरू। महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे असेल, विनोद तावडे असेल, पक्ष देखील यांच्यासाठी खूप आग्रही आहे। नाही, पक्ष नाही, महाराष्ट्राचे सर्वच लोक आग्रही आहे। पंकजाताईसुद्धा त्या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने पक्ष चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात दिसेल आपल्याला की पंकजाताई आमच्या नेत्या आहेत। त्यांना योग्यच ठिकाणी त्या ठिकाणी पक्ष बसवेल। आताही त्या राष्ट्रीय मंत्री आहेत आणि त्यामुळे पंकजाताईबद्दल जाणीवपूर्वक काहीतरी मीडियाच्या माध्यमातून गैरसमज लोक करत राहतात। पण पंकजाताईला पक्ष योग्य पद्धतीने त्या नेत्या असल्यामुळं त्यांची दखल घेणारच आहे। नारायण राणे देखील मंत्र्यांनी परत त्यांना पाठवण्याचा पक्ष विचार करत आहे। नाही, मी तेच म्हटलं की अजून काहीच निर्णय झाला नाही आहे। पार्लमेंटरी बोर्डाची बैठकही झाली नाही आहे। एक छोटीशी चर्चा झाली आमची आपसात, पण सर्वांकडनं नावं येणं अपेक्षित आहे। सर्व आमच्या नेत्याकडनं जे नावं येतील त्याचं आम्ही कन्सोलेट करू आणि ही नावं सर्व केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला पाठवू। प्रायमरी बैठकीमध्ये काय एकमत झालं? काय प्रायमरी बैठकीमध्ये सर्वांनी आपापली नावं द्यावी एवढं सांगण्यात आलं। अजून कुठेही नावं आले नाही आहे। आज उद्या सर्वांचे नावं येतील आणि जे काही नावं येतील ते कन्सोलेट करून पाठवू। टाइम्स नावाचा एक सर्वे आलेला आहे। त्यामध्ये मागच्या तुलनेने तुमच्या जागांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। काय कारण वाटतं तुम्हाला? कशा प्रकारे बघता तुम्ही या सर्वेकडे? मला वाटतं की मोदीजींचं परवा जे लोकसभेत भाषण झालं आणि ज्या पद्धतीनं विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, 24 ते 29च्या काळातला भारत कसा असेल हे मांडला आणि जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत कशी बनेल हे लोकांसमोर मांडलं। मोदीजीची गॅरंटी लोकांना चालते आहे। 14 आणि 19मध्ये ज्या मोदीजींनी घोषणा केल्या होत्या, मॅन्युफॅक्चर दिला, जाहीरनामा दिला होता जनतेला मतं घेताना, त्या जाहीरनाम्यातला एकूण एक बाब मोदीजींनी पूर्ण केली आहे आणि त्यामुळे मोदीजींच्या गॅरंटीवर जनता विश्वास ठेवेल। जसं जसं मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं जसं तुम्हाला सर्वे पुढे जाताना दिसेल। हा तर आत्ताचा सर्वे आहे। पुन्हा जेव्हा तुम्ही 1 महिन्यानी कराल तेव्हा अजून महाराष्ट्र पुढे गेला दिसेल। तेव्हा मला असं वाटतं की चांगला सर्वे आला आहे, पुढेही चांगला येईल। पण शेवटी ही जनता जी आहे ही मोदींच्या मागे उभी आहे। कारण यांना माहिती आहे जनतेला 25 पिढ्या गेल्या, निघून गेल्या 25 पिढ्या, त्यांना कधी 22 जानेवारी दिसली नाही। 22 जानेवारीबद्दल ज्या पद्धतीनं देशामध्ये संपूर्ण युवकामध्ये, महिलामध्ये, आमच्या सर्व समाजामध्ये ज्या पद्धतीने आमच्या डोळ्यांनी तो दिवस दिसला की रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले तंबूतनं निघून, हा जो दिवस होता हा मोदीजींनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीने मांडलं की रामलल्लाचा जन्म हा अवधपुरीमध्येच झाला होता। जे काँग्रेस पार्टीने म्हटलं होतं की रामलल्ला काल्पनिक आहे, रामसेतू काल्पनिक आहे, पण मोदीजींनी सांगितलं की रामलल्लाचा जन्म अवधपुरीत झाला होता। ते मोदीजींनी गॅरंटी, मोदी की गॅरंटी, आज बघा लाखो लोक आज अवधपुरीमध्ये जात आहेत, रामलल्लाचं दर्शन करत आहेत। पण विकसित भारताचा संकल्प, आर्थिक महासत्ता देश बनेल, ही जी गॅरंटी मोदीजींनी दिली आहे त्या गॅरंटीवर पुन्हा आपल्याला सर्वे बदलताना दिसतील। पक्ष संघटन असेल किंवा स्थानिक स्तरावर पक्षाकडनं जे उपक्रम राबवले जातात त्यामुळे देखील या सर्वेमध्ये आपल्याला थोडा बदल पाहायला मिळतो। मोदीजींची गॅरंटी आहे त्याच्यावर आम्ही जे गावागावात जातो आहे त्यातनं मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे। जनतेच्या मनात भाजपबद्दल विश्वास निर्माण होत आहे। कालही बघा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं, शेकापमधनं मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश काल काटोल विधानसभेत झाले। हीच महत्त्वाचं आहे की जेव्हा जनतेला गॅरंटी वाटतं तेव्हा त्या पक्षाकडे लोकांना येण्याचा कल वाढतो आणि आपण 13 तारखेला बघा, 13 तारखेला मोठे पक्षप्रवेश आहे। कल वाढतो लोकांचा कल वाढतो आहे आणि भाजपकडे येण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। भाजपमध्ये येताना जनतेला वाटतं आहे की आम्ही भाजपमध्ये गेल्यावर आमचं कामं होतील। आता बघा नागपूर जिल्ह्यामध्ये 1200 कोटीची DPC आहे। सर्व सरपंचाला वाटतं की भाजप न्याय देईल आणि त्यामुळं
महाराष्ट्रातलं सरकार, एकनाथजीच्या नेतृत्वातलं सरकार, देवेंद्रजी आणि अजितदादा, इकडे मोदीजींचं सरकार, हे दोनच सरकारं, उद्धव ठाकरेचं सरकार कधीच न्याय देऊ शकत नाही. एकनाथ शिंदेचंच सरकार न्याय देऊ शकतं असं लोकांना वाटतं आहे. गावचे लो अभियान अत्यंत जोमामध्ये राज्यात सुरू आहे. सध्या काय स्टेटस आहे? किती लोक प्रवासावर आहे या अभियानांतर्गत? आज देवेंद्रजींनी गावचा लो केला आहे. ते 2 दिवस मुक्कामी काल सकाळपासून निघाले आहेत. आज मुक्काम झाला देवेंद्रजीचा. 50,000 प्रवासी कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये गावचलोला निघाले आहेत. 11 तारखेपर्यंत अभियान चालणार आहे. 2-3 दिवस वाळही होणार आहे. गावचलो अभियानामध्ये आम्ही 18 संघटनात्मक कार्य पूर्ण करतो आहे आणि या संघटनात्मक कामातनं मोदीजींनी केलेले कामं आणि पुढं जनतेला काय वाटतं याकरताही आम्ही जनतेशी बोलतो आहे. येणारा जाहीरनामा जो असेल केंद्र सरकारचा, त्या जाहीरनाम्यामध्ये काय काय बाबी महाराष्ट्रातून पाठवल्या पाहिजे याचाही आमचा अभ्यास चालू आहे आणि जे काही लोकांचं म्हणणं येईल ते आम्ही केंद्र सरकारला पाठवू, राज्य सरकारला पाठवू की जनतेची मागणी अशी अशी आहे, त्यावर सरकारने निर्णय घ्यायचे आहे. तर मोदीजींनी सुद्धा हे म्हटलं आहे की जनतेला काय वाटतं ते जरा जाहीरनाम्याकरता येऊ द्या. तर आम्ही जाहीरनाम्यामध्ये, पुढच्या जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं हे आम्ही पाठवणार आहोत. शिंदे गटाचे असेल काही खासदार भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे, तशी चर्चा देखील पाहायला मिळत आहे. कितपत सत्य आहे यात? मला नाही वाटत की असं काही आहे. एकनाथजीला ज्या जागा मिळतील त्या धनुष्यबाणवर जातील, अजितदादाच्या घड्याळावरच जातील आणि आमच्या कमळावर राहतील. त्याच्यामुळं त्यांचे लोक आमच्या चिन्हावर लढवणे, आमचे लोक त्यांच्या चिन्हावर लढवले असं काही फार नाही आहे. पण या महाराष्ट्रामध्ये आम्ही योग्य पद्धतीने तीनही नेते आमचे बसतील, योग्य पद्धतीने जागा वाटप करतील. जी जागा ज्यांना मिळेल तिथे आम्ही काम करू. काही असे मतदारसंघ आहे जिथे एकमताने संयुक्तिक उमेदवार दिला जाणार आहे? होऊ शकतं. शेवटी जिंकण्याकरता लढतो आहे आम्ही. आम्हाला जिंकण्याकरता लढायचं आहे आणि उमेदवारी महत्त्वाचा असतो. उमेदवारही महत्त्वाचा असतो. मोदींची गॅरंटी आहे, उमेदवारही महत्त्वाचा असतो. लोकांना उमेदवारी पाहिजे असतो. त्यामुळे लोकांना चालणारा उमेदवारसुद्धा आम्ही देणार आहोत. राज्यातले 2-3 मतदारसंघ असे आहे ज्यामध्ये तुम्हाला हे संयुक्तिक उमेदवार देण्याची वेळ येऊ शकते? नाही, आले तरी काय अडचण नाही ना. आमचं तिघाचे एकमत आहे. एकनाथजी काही फार आग्रही नाही आहे, अजितदादा फार आग्रही नाही आहे, आम्ही फार आग्रही नाही आहे. त्यामुळं आम्हाला एकच काम आमच्या सर्वांच्या मनात आहे की मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तेव्हा जास्तीत जास्त हात वर उभे राहतील. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त हात लोकसभेचे उमेदवार उभे राहतील, म्हणजे आमचे निवडून आलेले खासदार उभे राहतील, याकरता आम्ही काम करतो आहे. निवडून येणाऱ्याला तिकीट द्यायची, तो कोणत्याही पक्षाचा यावर प्राथमिक स्तरावर असं साधारणतः महायुतीमध्ये असं असतं की निवडून येणाऱ्या व्यक्तीकडे जास्त कल असतो. ज्या ठिकाणी जी जागा निवडून येणार असेल त्याला ती सोडली पाहिजे, हाच अलायन्सचा फॉर्म्युला असतो. शेवटला प्रश्न, राज्यात मनसे आणि भाजपच्या युतीची खूप चर्चा सुरू आहे. आत्ताच्या डेटपर्यंत राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठलाही असा प्रस्ताव नाही, केंद्रीय नेतृत्वाकडे असा प्रस्ताव नाही. ह्या कपोलकल्पित बातम्या आहे. पुढं काळ काय सांगेल मला माहिती नाही. असं बोललं जातं की मुंबईमध्ये मराठी व्होट बँक आहे, जी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे गट आहेत त्याला जर कापायचं असेल किंवा ती विभाजित करायची असेल तर मनसे एक बेस्ट पर्याय भाजप. आम्हाला विभाजनाची गरज पडत नाही आहे. मोदीजींनाच लोक मत देणार आहे. त्यामुळे कशाला विभाजन करायची गरज आहे? मोदीजींनाच मत मिळणार आहे. विभाजन कशाला करायचं? मोदीजीची गॅरंटी चालणार आहे. हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.